तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आलेली आहे अतिशय आनंदाची बातमी. कारण तुमच्या भावाने भर पावसात अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना हप्ता वाटप करण्यासंदर्भात. चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे. अतिशय आनंदाची आणि जबरदस्त माहिती आपण म्हणू शकतो किंवा लाडक्या बहिणींसाठी ह्या पावसाळ्यात अतिशय आनंदाची बातमी आपण आलेली आहे. आणि ही बातमी आलेली आहे ती म्हणजे 11वा अधिक 12वा हप्ता. हो मित्रांनो, 11वा अधिक 12वा हप्ता. एक नाही तर दोन हप्त्याविषयीची अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या बहिणींना ही बातमी माहिती झाली त्यांना तर अतिशय आनंद झालेलाच आहे. परंतु तुम्हाला जर अजूनपर्यंत ही बातमी माहीत झाली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. कारण ही बातमीच अशी जबरदस्त आहे ना, ज्यामुळे तुम्हाला आनंद तर होणारच आहे, सोबतच तुम्ही नवीन साडी खरेदी करण्याची देखील तयारी लगेच चालू करा. कारण की हप्ता वाटपाचं अखेर आदेश आलेले आहेत. आणि तो हप्ता वाटप म्हणजे कितवा हप्ता? तर 11वा अधिक 12वा हप्ता. याच्या अगोदर फक्त 11वा हप्ता मिळणार होता, परंतु आता 11वाच नाही तर 2ही हप्ते, 12वा हप्ता आणि शेवट तुम्हाला एक बोनस सुद्धा मिळणार आहे. तो बोनस तर एवढा छान आहे मित्रांनो, तुम्ही त्या ऐकूनच खुश होणार आहात. तर तो बोनस नेमकं कोणता आहे ते देखील आपण पाहणार आहोत. सोबतच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कालभर पावसात मीटिंग जी आहे ती पार पडलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच तुमच्या भावाची मीटिंग कालच पार पडलेली आहे. आणि ही मीटिंग ठरवण्यात आली होती ती म्हणजे मुंबई या ठिकाणी. आणि स्पेशल गोष्ट म्हणजे काय या मीटिंगची? तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याची मीटिंग ठरली होती. आणि फक्त पैसेच नाही तर लाडक्या बहिणींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पेशल निर्णय घेतलेले आहेत. आणि एवढे छान आणि अतिशय जबरदस्त असे निर्णय आहेत ते ऐकून तुम्ही म्हणाल सर एवढे छान निर्णय तुम्ही सगळ्यात आम्हाला अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद. कारण की मित्रांनो, निर्णय तसे आहेत. तर सर्वात पहिला निर्णय लाडक्या बहिणींसाठी घेतलेला आहे तो म्हणजे सभा ज्या ठिकाणी पार पडली आहे त्या ठिकाणी सर्व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई देखील आल्या होत्या. त्यांनी देखील त्यांची बाजू मांडलेली आहे व त्याच्या अंतर्गत त्यांनी स्पेशल गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण हप्ता वाटप संदर्भात. तर कोणत्या बहिणींना हप्ता द्यायचा, कोणत्या बहिणी वगळायच्या आणि कोणत्या बहिणींना सर्व गोष्टी लाभ जे आहे ते वितरित लवकरात लवकर किंवा तातडीने करायचा, त्याच्याविषयी सर्व निर्णय जे आहेत ते अतिशय तातडीने घेण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिला निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदिती ताईंनी आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणींचा भाऊ, लाडका भाऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो त्यांनी देखील घेतलेला आहे. तर यात विषय असा झालेला आहे. पहिला निर्णय अदिती तटकरे ताईंनी सांगितलं की लाडक्या बहिणींना भरपूर दिवस झाले लाभ आपण वितरित केला नाही. आज मित्रांनो, आज महिना जवळपास संपत याच्या मागे आहे, परंतु अजूनही लाभ मिळालेला नाही. तर यासाठीच त्यांनी अतिशय छान अशी घोषणा केलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसात म्हणजे 3 दिवस सलग पैसे वाटप करण्याचा तातडीचा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणींसाठी ताईंनी घेतलेला आहे. व याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की आज लाडक्या बहिणींना कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी आज पैसे वाटप झालेच पाहिजेत. आणि त्याच्यानंतर बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी असं लगेच दुसरा निर्णय त्यांनी तातडीचा लगेच घेऊन टाकला तो म्हणजे लाडक्या बहिणींना 3 दिवस महाराष्ट्रात पैसे वाटप झालेच पाहिजेत. आणि एक हप्ता नाही तर आता 2 हप्ते सोबतच द्यायला पाहिजेत. कारण की पहिल्या हप्त्याला 11व्या हप्त्याला तुम्ही एवढा उशीर केलेला आहे तर मग 12व्या हप्त्याला अजिबात उशीर झाला नाही पाहिजे आणि 2ही हप्ते एकत्रितरित्याच जमा झाले पाहिजेत असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. परंतु यामध्ये दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे काय मित्रांनो? तर त्याच्यानंतर तुमचा दुसरा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री त्यांनी देखील मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय छान असा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप करण्याचा. हो मित्रांनो, गिफ्ट आतापर्यंत फक्त तुम्ही ऐकलं असेल, परंतु आता उशीर नाही, आता फक्त होणार तर गिफ्टही वाटप होणार आणि हप्ताही वाटप होणार. या तिन्ही गोष्टी तुमच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. परंतु यासाठी त्यांनी लगेच एक यादी देखील तयार करून पाठवलेली आहे आणि ती यादी मित्रांनो आपल्या चॅनलकडे सर्वात अगोदर आलेली आहे. कारण आपले कॉन्टॅक्ट तेवढे जबरदस्त आहेत मित्रांनो. तर तुम्हाला ती यादी देखील आपण तुम्हाला देणारच आहोत. त्या यादीमध्ये काय असणार आहे? तर यादीमध्ये सर्वात पहिला मुद्दा असणार आहे जिल्ह्यांची यादी. 3 दिवस 36 जिल्हे म्हणजे मित्रांनो दर दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. आणि याची सुरुवात आजपासून धडधडीत सुरुवात होणार आहे. कारण की आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणारच आहेत आणि त्यामधील एकूण 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. या 12 जिल्ह्यांच्या यादीच्या अंतर्गत तुम्हाला पैसे जे ते मिळून जाणारच आहेत. चला तर त्या 12 जिल्ह्यांचं नाव देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत. ते नेमकं 12 जिल्हे कोणते आहेत आणि या 12 जिल्ह्यामध्येच का पैसे वाटप करायचे ते देखील आपण जाणून घेणार आहोत. कारण की यामध्ये विषय असा झालेला आहे मित्रांनो, जी यादी त्यांनी दिलेली आहे त्या यादीमध्ये स्टेप बाय स्टेप जिल्हे आहेत.
सर्वात अगोदर 12 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असे मिळून 36 जिल्ह्यामध्ये 2ही हप्ते. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर जिल्हे तर तुम्ही सांगाल पण हप्ता किती मिळणार, त्याच्याविषयीची उत्सुकता लागली होती महिलांना आणि अखेर तो देखील निर्णय अदितीताईंनी घेतलेला आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व गोष्टी पार पाडणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील तो निर्णयात त्यांनी सहभाग घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना 1500 नाही मित्रांनो तर 2100 रुपयेच वाटप करायला लागतील असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. कारण की सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं लाडक्या बहिणींना आम्हाला सपोर्ट केला तर आम्ही 2100 देणार आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे मित्रांनो. तो आनंदाचा दिवस बहिणीसाठी, लाडकी बहिणीसाठी अतिशय जबरदस्त दिवस हा उजाडलेला आहे आणि याच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणींना 1500 नाही मित्रांनो तर 2100 रुपये म्हणजे 2100 अधिक 2100 2ही हप्ते मिळून 4200 रुपयाची प्रचंड मोठी रक्कम अशा पद्धतीचा धमाकेदार निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना आता 4200 रुपये मिळणार आहेत. चला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आज ते 4200 रुपये मिळून जाणार आहेत ते आपण लगेचच जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात पहिली सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे ती म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरपासून. त्याच्यानंतर आहे नाशिक मित्रांनो, कारण की नाशिक विभागात साईडला भरपूर दिवसापासून महिला प्रतीक्षित होत्या की आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तर पहिला जिल्हा आपण सांगितलं छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर आहे जालना जिल्हा, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, सोबतच इकडच्या साईडला पाहिलं मित्रांनो तर बुलढाणा आहे, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ. तर अशा पद्धतीने सोबतच त्यामध्ये वर्धा देखील आहे. तर अशा पद्धतीने एकूण आज या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, तर मित्रांनो उद्या अतिशय छान असे जिल्हे आहेत किंवा आपण म्हणू शकतो त्या जिल्ह्यांनी देखील भरपूर प्रतीक्षा केलेली आहे. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि जालना. तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आता मेन तिसरा टप्पा तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, तर मित्रांनो सर्व महिला प्रतीक्षित असतात तो जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा मित्रांनो. या पुणे ठिकाणी परवा दिवशी पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. तिसऱ्या दिवशी मित्रांनो रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि मग इकडं नागपूर साईडला देखील पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. मग ते वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल किंवा भंडारा असेल किंवा गोंदिया असेल तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने सर्वात पहिला छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याच्यानंतर मित्रांनो इकडे अमरावती विभाग, त्याच्यानंतर आपला पुणे विभाग आणि नागपूर विभाग. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वितरण केलं जाणार आहे. आणि ही अपडेट मित्रांनो आपण अख्ख्या यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे. पुढील गिफ्ट देखील तुम्हाला आपण सांगणार आहोत. ते गिफ्ट कोणते आहेत आणि कोणते गिफ्ट वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो या 4200 रुपयाची तुम्हाला साडी खरेदी करू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, अतिशय छान छान अशा साड्यांची लिंक आपण दिलेली आहे, एकदा जाऊन नक्की पहा. तर मित्रांनो आता गिफ्ट नेमकं कोणते असणार, लाडक्या बहिणींना गिफ्ट तर हवे द्यायलाच पाहिजेत कारण की प्रत्येक सणानिमित्त गिफ्ट असतात आणि मागच्या सणाचं गिफ्ट मिळालं नव्हतं. या कारणास्तव आता पुन्हा एकदा हे गिफ्ट जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे. तर बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वात पहिलं आणि जबरदस्त गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे कोणतं, तर ते गिफ्ट असणार आहे मित्रांनो सिलाई मशीन योजना. लक्षात ठेवा कारण की सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत लाडकी बहिणींना 15,000 रुपयाची प्रचंड मोठी रक्कम जे ती वितरित केली जाणार आहे आणि या रकमेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना सिलाई मशीन सुद्धा दिली जाणार आहे. तर ही सिलाई मशीन कसली असणार आहे मित्रांनो, अतिशय छान अशी सिलाई मशीन असणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणं गरजेचं ठरणार आहे कारण ज्या महिलांना सिलाई मशीन चालवता येते अशाच महिलांना ही सिलाई मशीनचे वितरण केलं जाणार आहे. तर या सिलाई मशीनचे अर्ज कुठे करायचे, तर मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्याकडे काही कागदपत्र लागतात, डॉक्युमेंट तर लागतच असतात. मग ते डॉक्युमेंट कोणते आहेत मित्रांनो, तर ते डॉक्युमेंट असे आहेत मित्रांनो. तर त्या डॉक्युमेंटमध्ये पहिलं इथं म्हणजे तुमचे आधार कार्ड, त्याच्यानंतर बँकचे पासबुक, सोबतच तुमच्या 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला आणि पॅन कार्ड. तर अशा पद्धतीने 4 ते 5 हे डॉक्युमेंट लागत आहेत. ते हे डॉक्युमेंट आजच रेडी ठेवायचे आहेत मित्रांनो कारण की येत्या 2 दिवसात सिलाई मशीनचे फॉर्म भरणे कशा पद्धतीने भरायचा त्याच्याविषयी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण डायरेक्ट टाकून देणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठे फॉर्म भरायचा आहे, काय माहिती भरायची आणि कोणत्या पद्धतीने फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल ना करून ठेवा. कारण विषय काय होतोय, व्हिडिओ येतोय आपल्या चॅनलवर, आपण व्हिडिओ टाकतो पण तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन न केल्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि व्हिडिओ न पोहोचल्यामुळे तुम्हाला खूप लाभापासून तुम्ही वंचित राहत आहात. भरपूर याच्या अगोदरही भरपूर आपण लाभ लाडक्या बहिणींना सांगितलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ पडला कोणता व्हिडिओ असेल मित्रांनो पाहत जा तुम्ही. काय विषय होतो, प्रत्येक व्हिडिओत नवीन माहिती तर असतेच आणि तुमच्याच लाभासाठीच ही माहिती असते मित्रांनो.
त्यामुळे व्हिडिओ पडला की लगेच पाहत जास्त आणि व्हिडिओला तर लाईक तुम्ही करत असतात, त्यामध्ये काही वाद नाही. आणि आतापर्यंत केलं नसेल तर लगेच करून टाका, काही विषय नाही त्यामध्ये. तर पहिलं गिफ्ट तर झालं मित्रांनो सिलाई मशीन योजना. तर आता दुसरं गिफ्ट कोणतं असणार आहे, जे की गिफ्टची महिला आतुरतेने आणि प्रत्यक्षाने वाट पाहत होत्या. तर ते गिफ्ट मित्रांनो असणार आहे ते म्हणजे तुम्हाला भांडी संच जो आहे तो वितरण केलं जाणार आहे. ऑलरेडी भांडी संचचे अर्जही चालू झालेत आणि तुमच्या आसपास तुम्ही पाहिलंही असेल, भरपूर महिलांना भांडी संच जो आहे ते वितरण झालेलं आहे. अतिशय जबरदस्त भांडी आहेत, 30 प्रकारचे नवीन भांडी आहेत मित्रांनो त्यामध्ये. आणि हे भांडी संच जर पाहिजे असेल तर आजच तुमचं बांधकाम योजनेचं कार्ड काढा आणि त्या योजनेच्या अंतर्गत त्या योजनेचा लाभ घ्या. लाडकी बहिणीसाठी हा लाभ देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर आता मेन मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. आपण तुमच्यासाठी मित्रांनो एक नवीन अपडेट देखील आपण घेऊन आलेलो आहोत. ती अपडेट आपण उद्याच्या व्हिडिओच्या मधून देणार आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.